संघ झुंज देणार आहे. कारण यावर्षी जर आपण पाहिला तर अशोक उल्वेकर आणि रुपेश उल्वेकर या जोडीने धुमाकूळ घातलाय आणि त्याचबरोबर प्रमोद भोपी आणि नितीन तांडेल याचाही त्यांना साथ मिळतोय. हेमराज म्हात्रे अपकमिंग प्लेयर आपण म्हणू शकतो या पाले टीमसाठी आणि जबरदस्त यावर्षी फॉर्ममध्ये हेमराज म्हात्रे काय गोलंदाजी केली ओपन मॅचेसमध्ये आणि येणारा काळवेळ सांगेल की आता या मॅचमध्ये जिंकणार कोण. 12 बॉलचं मॅच आहे. प्रॅक्टिस करायची नाही महेश भोईर, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरतोय सतीश शागलावे ज्यांनी 22 धावा ठोकून काढल्या. 8 चेंडू 22 धावा, त्याच्यामध्ये सनसनीत 3 षटकार पाहायला मिळाले आणि काल हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. सतीश आगलावे ठरतोय या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. सतीश आगलावे सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. सतीश सामनावीर आणि सतीशला सामनावीराचा किताब देण्यासाठी पारितोषिक देण्यासाठी सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स विजयदादा चिंतनकर वलवली यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. सतीश याचे सामनावीर या किताबाने सतीशचा इथे गौरव केला जाईल. अंतिम फेरीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी हा दाखल झालेला आहे. सतीश अभिनंदन. सामन्याकडे वळूया. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. वेल कमी आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ ग्रामस्थ मंडल क्रिकेट संघ वलप गोड्राम क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण रेडी पोझिशन मध्ये फलंदाजाने सक्षमरित्या राहायचे आहे. वेल कमी आहे. अंधार होत चाललेला आहे. चला सामन्याकडे वळणार आहोत. सलामीर जोडी मैदानामध्ये प्रीतम पाटील जर आपण विचार केला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची अजूनपर्यंत तरी दाखल झालेली नाही. दाखल झालेले आहेत परंतु रेडी पोझिशन मध्ये रुपेश प्रमोद आहेत आणि शैलेश खाडेकर गोलंदाजी प्रथम षटक हाताळणार आहेत. तत्पूर्वी बोलूया आमचे मित्र प्रीतम पाटील यांच्याकडे. आता प्रत्येक हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक सुभाष सर भोईर यांच्या माध्यमातून टेंबोडे आणि यश सुभाष भोईर युवा कार्यकर्ता आपण पाहतोय यांच्या माध्यमातून असेल. संतोष शेठ भोईर आपण पाहतोय. अर्जुन शेठ भोईर. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. 1 धाव मिळाली आणि एका धावाने आपण धावसंख्या स्टार्ट होताना पाहतोय. शुभारंभ होताना पाहतोय. शुभारंभ झालं श्री गणेश 1 धावांनी पाले टीमसाठी. शैलेश खाडेकर आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. यष्टिरक्षक भूमिकेत आपण पाहतोय. महेश भोईर खारगर याला एक आयकॉन प्लेअर आपण पाहतोय वलप टीम मध्ये. चांगला चेंडू टायमिंग साधता आला नाही. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्की होईल. दुसऱ्याचा प्रयत्न तिसरी धावसाठी धावेल का. आणि आता मात्र काय घडलंय. रुपेश उल्वेकरनी 100 आउट केले असतील यावर्षी रनआउट मध्ये आणि त्याच्यामधला हा 101 वाला आउट. अरे कशाला
माझ्या बांधवा हे पाले टीम आहे. आता ही जडीबुटी दीपक उलवेकर साहेब कुठून आणता तुम्ही? पालेगावचे कुठे गेले दीपक दादा? ही जडीबुटी कुठून आणता? हे पाले गावामध्ये मुलं जेव्हा मला वाटतं पोटात असतात तेव्हा आई नक्की जडीबुटी खाते. धावतात तरी किती? डोंगर जवळ आहे, राहण जवळ आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आहे. आणि अशोक उलवेकर जरी धावला असला ना, वय वर्ष 51, रुपेश उलवेकर तेवढाच धावतो. अशोक उलवेकर आज 40+ ची बाईक हुकली सुभाष ठाकूर यांची आणि थोडं नाराज. रुपेश उलवेकरची हो झालं का? आता मात्र आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय गोटीराम पाटील, ज्यांनी 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता त्या गोलंदाजी गरज आहे, कॅप्टनशिप गोलंदाजी करणे गरजेची आहे. गोटीराम पाटील आणि बॉलिंग ट्रॅक समोर नितीन तांडेल. कोणती हॅट्रिक झाली तरी 1000चं पारितोषिक तुम्हाला मिळेल. आणि 1000चं पारितोषिक प्राप्त करायचं असेल तर नक्कीच. आता मात्र अर्जुन भोईर टेंबोडे यांच्या माध्यमातून एक सांगता आलं की पाले टीममध्ये दारू पित नाही खेळाडू, त्याच्यामुळे त्यांची फिटनेस लेवल चांगली आहे. आणि इतर याच्यामध्ये दारू पिऊन फिटनेस लेवल कुठे गेली आहे ते बघावं लागेल. गोटीराम पाटील चांगला चेंडू, मात्र पुन्हा बीट करण्याचा प्रयत्न. अंपायर दर्शक वाईड आणि अंपायर दर्शक वाईड. महेंद्र पाटील नेवाली त्याच क्वालिटीचा फिटनेस लेवल आपण पाहतोय. हरचंद चौधरी असेल वलवलीचा त्याच लेवलचा फिटनेस क्वालिटी. आणि लव भोईर पडगे सेम क्वालिटी ऑफ फिटनेस. चांगला चेंडू, कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, सिंगल हँडेड शॉट, चौकार. या साली ते म्हणजे धावसंख्या 18. आता मात्र गोटीरामच्या चांगल्या बॉलला कंट्रोल शॉट मारता येईल, मात्र नितीन तांडेल फंबल झाला. 1 धाव तर मिळाली. रनआउट लवकर होत नाही. रुपेश उलवेकरला रनआउट करणं सोपं नाही. मला वाटतं एका स्पर्धेमध्ये बक्षीस लावलं होतं, रुपेश उलवेकरला जो रनआउट करेल तर त्याला 500 रुपयाचं, आणि ते 500 रुपये मिळाले होते. लकीली त्या स्पर्धेमध्ये रुपेश उलवेकर आऊट झाला होता. हो, आणि तुम्ही जर बघितलं ना तर तो नॉन स्ट्राईकला असेल ना, बॉल टाकताना बॉल सोडल्यापासून बॉलचा स्पीड आणि रुपेश उलवेकरचा स्पीड, किपरच्या हातात बॉल जाण्या अगोदर रुपेश उलवेकर अर्ध्या पिचवर जातो. चौथा चेंडू, कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग मिळालं नाही. 1 धाव तर पूर्ण. शैलेश काडेकर तिथे सज्ज आणि एका धावने आता मात्र आउट होईल की काय? आणि रिस्क. नितीन तांडेल बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा विकेट रुपेश उलवेकरला मिळाला. पहिला प्रमोद भोपी आणि दुसरा नितीन तांडेल. पोपट मैना आता 20 आणि 20 धावसंख्येवरती आता थोडंसं मोठे फटके येणं गरजेचं, कारण खारघरचं महेश भोईर, त्यानंतर शैलेश खाडेकर, त्यानंतर आपण चांगली फलंदाजीचा भरणा असणारा वलभ संघ पाहतोय. या वलभ संघाचं गोलंदाजी गोटीरामचं कौतुक केलं. पूर्ण दिवसभरामध्ये गोलंदाजी करत असताना यॉर्कर स्पेशलिस्ट गोटीराम पाटील याची गोलंदाजी पाहतोय. चांगली गोलंदाजी. आणि आता कमबॅक. आता मात्र शेवटचा चेंडू. या शेवटचा चेंडू कोणासाठी गोड असेल? गोलंदाजी करणाऱ्या गोटीरामसाठी की फलंदाजी करणाऱ्या रुपेश उलवेकरसाठी? गोटीराम पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक समोर रुपेशला पाहतोय आपण.
चांगला चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न 100% 3 धाव घेणार, 2 धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न लिहिलेलाच आहे, पाला टीम आहे. तिसरी धाव, चौथी पण धावतील ते. तुम्ही बॉल फेकला नाही का ते धावणार. आणि चौथी धाव ही पाला टीम आहे. एक आणि 5वी धाव, अजून फेकत राहा, धावत राहतील ते. 5 धाव कंप्लीट. एकदा जोरदार टाळा पाला टीम साठी. या जडीबुटी का ताकद है, वर्ल्ड रेकॉर्ड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पाले गावासाठी आणि त्यांच्या फिटनेस लेवलसाठी. खरंच चला लगेचच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. वल्लभ क्रिकेट संघ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुड मॉर्निंग 40+ आदई वल्लभ विभाग भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाच्या वतीने इथे विनामूल्य प्रवेश क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर कुमार येस सुभाष भोईर टेंबोडे येस, तुझं खास करून आम्ही कौतुक करू. आमच्या या विभागातील क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा तुझं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू, तुझं कौतुक करू. कारण एक अतिशय चांगली प्रकारे संकल्पना इथं उपलब्ध झाली आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. चला मैदानामध्ये लगेच रन बघा, स्पीडअप करायची आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पालेश्वरी पालेबुद्रुक आपण लगेचच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. अविनाश दादा उलवेकर, तुम्ही सर्जा बैल आणि बकासूर धावताना पाहिला असेल, तसं पाल्याचे सर्जा आणि बकासूर धावत होते. अशोक उलवेकर आणि रुपेश उलवेकर 9 धावा धावून काढल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच कौतुक केलं पाहिजे. अशा पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. आता टार्गेट असेल 26 धावांचं, 25 धावा काढल्या, 26 धावांचं टार्गेट ठेवलंय वल्लभ टीम समोर. 12 चेंडू 25 म्हणजे सॉरी 25चं टार्गेट आहे. 25 25चं टार्गेट, 25चं टार्गेट आहे. पंच शांडी पालकर आणि दीपक शेलके आपण लगेचच ज्या शतरक्षण करणाऱ्या संघाला सूचना द्या. शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. सर उनका मिस्टेक था. 24 धावा झाल्यात, 25 धावांचं टार्गेट असेल. एक मिनिट अशोक भाई, 1 मिनिट. सव्वीसला विन आहे. सॉरी, 25 धावा काढून 26 धावांचं टार्गेट ठेवलंय. आता मात्र सरासरी आपण पाहिली तर 12.5च्या रन रेटनी खेळायचंय. आता प्रत्येक बॉलला हाणामारी झाली पाहिजे. शैलेश खाडेकर आणि महेश भोईरला त्यांची बॅटिंग क्वालिटी दाखवावी लागेल. मात्र लक्षात घ्यायचं, समोर गोलंदाज अशोक उलवेकर, जो रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं, शोएब अख्तर पाले टीमचा. चला शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. कारण अजून या सामन्यानंतर आपल्याला एक उर्वरित लढत अर्थात अंतिम सामना खेळवायचा आहे. त्याकरता आपण जास्त वेळ न दडवता बघा अजयदादा मोरावकर मैदानामध्ये, यमराजदादा म्हात्रे यांना पाहतो. रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मैदानामध्ये खऱ्या अर्थाने दाखल झालेले आहेत. पाले टीम स्पीडअप करायचंय कारण आता अजून एक मॅच व्हायची आहे. फायनल मॅच खेळायची आपल्याला. स्पीडअप करा प्लीज. रुपेशजी उलवेकर थोडं मान. आज जर बाईक असती तर रुपेश उलवेकर बाईकवर घरी गेला असता, परंतु बाईक नाहीये आज, बाईक हुकली. चला मॅच इज ऑन. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 13चं रिक्वायर्ड रन रेट असेल आणि 13च्या रिक्वायर्ड रन रेटला कशा पद्धतीने सामोरे जाईल वल्लभ टीम पाहायला मजा येईल. 12 चेंडू 26 धावांची गरज. मॅच इज ऑन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 40+ मास्टर साठी. पहिला चेंडू कनेक्शन प्रॉपर, षटकार. काय टायमिंग साधलंय शैलेश खाडेकरनी, जबरदस्त
डान्सिंग डाऊन द विकेट. हल्लीच्या पोरींचा कनेक्ट करण्याचा प्रयत्न बेस्ट टायमिंग. आणि आता मात्र अजय मोरावकर यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्यांनी नक्कीच 2 धावा वाचवल्यात आणि एकच डोंगर लागून आहे दोन्ही गावाला, त्यामुळे जडीबुटी एकच असावी. कारण शैलेश खाडेकरनी पहिल्या बॉलला ज्या पद्धतीने कनेक्ट केलंय त्या पद्धतीने 2 बॉलमध्ये 6 धावा आता इथे आल्यात. पुन्हा टायमिंग साधा प्रयत्न, 1 धाव तर मिळाली आहे. स्ट्रेट ड्राइव्ह द विकेट. आता मात्र मिस फिल्डिंग, चौकार आणि या 4 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10. आउटफील्ड खरा 100% देण्याचा मात्र प्रयत्न केला, मात्र बॉल ट्रॅव्हल करतो चौकारासाठी. नऊ चेंडू 16 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. 9 चेंडू 16 धावा. आता मात्र कनेक्ट करायचा प्रयत्न, एक्स्ट्रॅक्शन चांगलं आणि चांगलं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला आता मात्र रुपेश उल्वेकर याच्याकडून मिळतंय. रुपेश जर एक्स्ट्रॅक्शन करायला लागला तर सुभाष ठाकूर चांगली गोष्ट आहे, कारण बाहेर फिल्डर राहणार नाही तो, म्हणजे आपल्याला तो ॲडव्हान्टेज आहे भविष्यामध्ये. आता मात्र 8 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा कनेक्ट करायचा प्रयत्न, रफ्तार का सौदागर, प्रत्येक बॉल त्याच पद्धतीने मारू देणार नाही, ही ओळख आहे अशोक उल्वेकरची. शैलेश खाडेकर बॅक टू पॅव्हलियन. जमान त्यांनी पेरलंय तेच आता उगवतोय, कारण या सिनियर खेळाडूंच्या ताळमीत खेळलेले आता यंगस्टर आपल्या खेळाला बघतायत आणि त्यांचा खेळ चांगला होतोय. ISPL सारखा प्लॅटफॉर्म आहे. जर आपल्यामध्ये ती क्वालिटी असेल, आपल्यामध्ये जर क्षमता असेल तर यंगस्टर्सला हा मेसेज आहे, चांगला खेळ करा ISPL पर्यंत जाण्यासाठी, आणि जर ती क्वालिटी नसेल तर आपलं कामाधंद्याकडे पण लक्ष द्या. आणि त्या क्वालिटीमध्ये रत्नदीप चौधरीचं नाव नक्की येतंय. चांगला चेंडू, मात्र चांगला अचूक चेंडू, लाईन आणि लेंथ प्रॉपर आहे. अशोक उल्वेकरची ओळख. पहिल्या चेंडूवर षटकार आला असेल, नंतर 3ऱ्या चेंडूवर चौकार आला असेल, त्यानंतर केलेला कमबॅक. धावसंख्या धावफलकावर पाहतोय फक्त 10. नावानं त्याच्या होतो या काम, सुभाष भोईर नेता काम, हे सबके होतो पे उसका नाम, करती सारे त्याला सलाम, जय जयकार होतो या फार, नाही त्यांना कसली भीती, हे जय जयकार होतो या फार, नाही त्यांना कसली भीती, कधी कोणाला जमणार नाही भोईर साहेबांची राजनीती. धन्यवाद. समीकरण होतं 9 चेंडू 16 धावांची गरज असताना, त्यानंतर 8 बॉल 16, 7 बॉल 16 आणि आता समीकरण आलंय 6 चेंडू 16 धावा, म्हणजे बॅक टू बॅक 3 नेगेटिव्ह चेंडू. ही ओळख आहे अशोक उल्वेकरची. अशोक उल्वेकरकडे फक्त स्पीड नाही, त्याच्याकडे कंट्रोल आहे, त्याचा टप्पा, त्याने एवढ्या वर्ष क्रिकेटची केलेली सेवा आणि त्या सेवेचं पूर्णपणे पाले टीमला फायदा करू देत असताना अशोक उल्वेकरनी गोलंदाजी हाताळली. जरी षटकार चौकार लागला, पूर्ण स्कोअरला कंट्रोल केला. तुम्ही किती फास्ट बॉल टाकता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठे टप्पा टाकता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर गोलंदाजी शिकायची असेल तर ग्लेन मॅकग्राथ ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज, अजिबात फास्ट बॉल टाकायचं नाही, परंतु सचिन तेंडुलकर सारख्याला पण थांबून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. रुपेश उल्वेकर 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू महेश भोईर ने हा पाठवलाय 6 धावांसाठी. मॅच रंगली आहे. पालेवाला आयकॉन प्लेअर ची क्वालिटी. पहिल्या मॅच मध्ये 35 धावा, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एफर्टलेस त्यांनी गेम केली आणि आता मात्र पहिलाच बॉलला षटकार खेचला. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र नकार दिलाय गोटीरामने आणि आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र
बघा वलप टीमचा विचार केला तर पूर्ण सीझनमध्ये प्रॅक्टिस करत नाही, मात्र फायनलमध्ये प्रवेश करते. हे खूप कौतुकास्पद आहे. काली वलप टीम आपण खेळताना पाहिलं आणि लक आहे, लक घेऊन. आणि महेश भोईर एक लकी प्लेअर त्यांच्या टीममध्ये गेला. कनेक्शन प्रॉपर, षटकार आला. हा षटकार समीकरण बदललं. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. हा महेश भोईर आहे ज्याने खारघर मध्ये येऊन दाखवलं की आपली ताकद काय, आणि या विभागाने दाखवलं तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तुला संधी दिली. या 8 गावातील एक आयकॉन प्लेअर खेळायची संधी. लकी प्लेअर लकी चिठ्ठीने आला वलप टीम मध्ये. आणि आता मात्र लकी गेम खेळताना 3 चेंडू 4 धावांची गरज. मॅच इज ऑन. कनेक्शन प्रॉपर. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? प्रदीप गुलेकर तिथे सज्ज. एका धावामध्ये समाधान मानतो की काय? आणि आता मात्र काय घडतंय? ही रन नाही, ही रन नाही. स्ट्राईक सोडणं गरजेची होती गोटीराम. स्ट्राईक सोडणं गरजेची आहे. तुम्ही स्ट्राईक शेवटला सोडली. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. समीकरण बदललंय. लक बदलली की काय? गोटीराम स्ट्राईकला. आता ऍडव्हान्टेज आहे. आणि आता काय घडणार? मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार की गोटीराम मोठा फटका मारून मॅचला जिंकवणार? रुपेश कुलवेकर कमबॅक करेल की काय घडणार? काय बिघडणार? कोलर टीमच्या कर्णधारांनी लगेच संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. 2 चेंडू 3 धावाची गरज आहे. रुपेश कुलवेकर थांबणार नाही, त्याच्यामध्ये क्षमता आहे. रुपेश कुलवेकर फायटर आहे. शॉट ऑफ चेंडू. कनेक्शन प्रॉपर. मॅच विनिंग शॉट. गोटीराम ऑन फायर. वलप टीम हॅज विन. फायनल मध्ये प्रवेश केलाय. वलप क्रिकेट संघाने विजय संपादित केला. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अंतिम लढत असेल कोलवाडी विपक्ष वलप. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. नागाव गावातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक संदीप शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने 10 गाव चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने गुड मॉर्निंग 40+ आदाई वलप विभाग तथा भारतीय जनता पार्टी पनवेल उत्तर मंडल कमिटीच्या वतीने आणि खास करून सुभाष भोईर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गोटीराम पाटील ज्याने कॅप्टन शॉट मारला. आणि गोटीराम पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या गोट्या मॅच आपण आणि नाणेफेक केली जाईल. बघा इथे दोन्ही क्रिकेट संघ कोलवाडी विपक्ष वलप प्रकाश खाडेकर